आता मागे हटणार नाही, जरांगेंचा निर्धार का? भर उन्हात जरांगे पाटलांचं उपोषण का? सारथी ते शिंदे समिती, जरांगेंच्या 10 मागण्या कोणत्या? शिष्टमंडळ पाठवलं, पण सरकारची भूमिका काय? हे दृश्य आहे अंतरवाली सराटी इथलं. शेताच्या मधोमध बाज टाकून मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. भर उन्हात कोणतीही सुविधा नाकारत जरांगे पाटील यांनी अन्नत्याग आंदोलन केलंय. याआधी मुंबईत आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनावेळी राज्य सरकारनं मागण्या पूर्ण करण्याबाबत आश्वासन दिलं होतं, पण महिने उलटले तरी त्या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्यानं जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं शस्त्र उपसलं. जरांगे पाटलांनी 30 मे पर्यंतची मुदत राज्य सरकारला दिली होती, पण त्यात तोडगा निघाला नसल्यानं जरांगे पाटलांनी यावेळी अधिक कठोर पद्धतीनं आमरण उपोषणाचा निर्णय घेतला. पण त्यांच्या मागण्या कोणत्या आहेत, त्यावर मुख्यमंत्र्यांनी काय भूमिका मांडली आहे? अंतरवाली सराटीत विखे पाटलांसह आलेल्या शिष्टमंडळासोबत काय चर्चा झाली, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. शुक्रवार 29 मे रोजी कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड यांच्यासह राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी मनोज जरांगेंनी सरकारबद्दल काही प्रश्न शिष्टमंडळाकडे उपस्थित केले. चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नसल्यानं जरांगेंनी उपोषण करण्याचा निर्णय कायम ठेवला. त्यानुसार 30 मे या तारखेपासून जरांगेंचं उपोषण सुरू झालंय. पण कोणत्या 10 मागण्यांसाठी जरांगेंनी उपोषण केलंय पाहूया. जरांगे यांची पहिली मागणी आहे, मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यास ते ओबीसी प्रवर्गातून लाभ घेऊ शकतील, असं त्यांचं म्हणणं आहे. सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थानांचा GR काढावा. 1994च्या धर्तीवरच GR काढण्यात यावा. महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत. आंदोलन आणि मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांना महावितरण MIDC मध्ये नोकरी देण्याबाबत शासन निर्णय काढण्यात यावा. सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करण्यात याव्यात. महामंडळाचे सर्व परतावे तात्काळ वाटप करण्यात यावेत. कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत, त्याची व्हॅलिडिटी देण्यात यावी. मराठा उपसमिती कामाची नाही, अध्यक्षाला काम नाही, उपसमिती बरखास्त करा. स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करण्यात यावं. शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला सांगण्यात यावं. अशा 10 मागण्या करत जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केलंय. जरांगेंना मराठा समाज बांधवांनी पाठिंबा दिलाय. त्यानुसार काही ठिकाणी रास्ता रोको करत आंदोलन करण्यात आलं. तर राधाकृष्ण विखे पाटलांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेत जरांगेंना तोडगा काढण्याचं आश्वासन देण्यात आलंय. त्यावर 5 वाजेपर्यंत अभ्यासकांशी चर्चा करणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं. त्यासाठी जरांगेंनी अभ्यासकांना अंतरवाली सराटीत येण्याचं आवाहन केलं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याचं म्हटलंय. मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. दरम्यान जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन स्थळ सोडणार नसल्याचं जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलं. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.